इस न्यूज़ के प्रायोजक हैं कादरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। सातपुते हे सोलापूर शहरातले उमेदवार नाहीत। भाजपाला या ठिकाणी आपल्या भागातला उमेदवार देखील मिळाला नाही आणि हे बाहेरचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। राम सातपुतेपेक्षा कितीतरी पटीने जे कामगिरी आहे ती उज्ज्वल कामगिरी प्रणितीताईंची आहे आणि म्हणून मला वाटतं की लोकसभेतील सर्व मतदार या गोष्टीचा विचार करतील आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हिरिरीने भाग घेऊन प्रणितीताईंना भरघोस मताने विजयी करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न राहणार आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। आडम मास्तरनी ज्या पद्धतीने पाठिंबा देण्याचा जो काही त्यांनी जाहीररित्या या ठिकाणी वाच्यता केलेली आहे ती मला वाटतं की अत्यंत अयोग्य आहे, ती चुकीची आहे। आडम मास्तरना यापूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने मदत केली 2004ला, म्हणून ते निवडून आले। मागच्या वेळेला त्यांना किती मतं मिळाली तुम्ही जरा तपासून बघा, मी नेटवर बघितलं। त्यांना म्हणजे 4-5व्या क्रमांकावर राहावं लागलं मागच्या वेळेला आणि त्यापूर्वी देखील जर मताची टक्केवारी बघितली तर जे काही ते म्हणतात की माझ्याबरोबर एवढे 50,000 घरं बांधलो, अमुक आणलो, या सगळ्या म्हणजे आता दुसऱ्याच्या याच्यावर ताकदीवर निवडून एकदा 2004ला ते गेलेले आहेत। यावेळेला त्यांनी तशा पद्धतीची कुठली अट घालणं अयोग्य आहे। त्यांनी बिनशर्तपणे पुढं येऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कारण देशामध्ये देश वाचवण्याचं, लोकशाही वाचवण्याचं आणि घटना वाचवण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे। याच्याकरता आडम मास्तरनी पुढाकार घ्यावा। MIMचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारावर होणार नाही। तुम्ही मागे बघितले, UPमध्ये बघितलं, तुम्ही आता हैदराबादमध्ये बघितलं, कर्नाटकमध्ये बघितलं की MIMचा कोणताही फायदा आता होणार नाही। लोक आता मतदार खूप शहाणे झालेले आहेत। पाडण्याकरता की हे जर काही उमेदवार उभं करणार असतील तर लोक आता त्याच्या पाठीमागे जाणार नाही। मागं थोडीशी वेळ होती, डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरसारखं, ॲडव्होकेट आंबेडकरसारखं उमेदवार होता म्हणून त्यांना 1,60,000 65,000 मतं मिळू शकली। आता तसं काही होणार नाही, MIM बरोबर कोणी जाणार नाही। आचारसंहितेच्या काळात असं फोन लावून मागे घेण्याची असं आश्वासन कोणीही आचारसंहितेच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा असेल किंवा सरकारी अधिकारी असतील त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते सरळ आचारसंहितेचा भंग आहे आणि या संदर्भात जे काही कारवाई करता येईल त्या आम्ही वरिष्ठांची चर्चा करू।